आमचे मित्र आहेत रुद्र मोबाईल म्हणून, यांची शॉप आहे. तर इथं आल्यानंतर आहे ना, मला हे बघा या असं त्यांनी लिहिलेलं दिसलं, रिचार्ज शिल्लक नाही. आणि यांचा रोजचा सेल आहे ना 3 ते 3,500 रुपयाचं रिचार्जचाच व्हायचं. तर त्यांनी रिचार्ज बंद का बरं केलं हे आपण त्यांना विचारूया. सर, तुम्ही रिचार्ज बंद का बरं केले? आम्ही तिन्ही पण रिचार्ज करायचो, आयडिया, एअरटेल, जिओ. पण आता रिस्पॉन्स कंपनीकडून जसं भेटतो आपण त्यानुसार कस्टमरला तेच देतो फीडबॅक. आणि त्यातल्या काही कस्टमर येतात MB मारासाठी. तर आता एअरटेलने आणि आयडियाने दोन्हीने 22 रुपयाचं 23 रुपये रिचार्ज करून ठेवला असं 1 GB चा. तो कस्टमर फक्त 20 रुपये घेऊन येतो. मग त्यामध्ये आम्हाला काही त्या सॅटिस्फाईड नाही. 2 रुपये नुकसान होते तिथं. 2 रुपये नुकसान होतं. आणि मिळतं काहीच नाही त्याच्यामध्ये. मिळतं काहीच 1 रुपये मिळतो आणि 2 रुपयाची नुकसान होतं. 2 रुपये नुकसान. आणि फोन करून जे कस्टमर तुम्हाला रिचार्ज करायला सांगतात त्यांची काय आहे, म्हणजे त्यांचा फीडबॅक काय कसा येतो ते सांगा. आता ओळखीचे असल्यामुळे काय इथं पब्लिक असं आहे की ओळखीचे असल्यावर फोन करून सांगतात टी शर्ट आपलं एवढं रिचार्ज करा, एवढं मारून द्या रिचार्ज. कधी ते नेटचं मारा सांगतात आणि मारून झालं की असं म्हणून सांगतात रिचार्ज आलं नाही तोपर्यंत MB संपवून टाकतात. आणि महिन्याचे मारायला लावतात तर पेंडिंग राहतं परत पैसे. त्यासाठी तो बी एक 300-400चा फटका, परत हे 2-3 रुपयाचं. यामध्ये एवढं असं बेनिफिट नाही ना रिचार्ज मध्ये बी. यांनी रिचार्ज करायचं का बरं सोडलं माहिती का? कारण यांच्याकडे आहे ना हिशोब आहे, डेलीचा आहे ना, रोज किती व्यवसाय झाला, किती आले किती गेले, त्याच्यामध्ये आपल्याला किती प्रॉफिट मिळतोय याचा यांच्याकडे हिशोब आहे. तर रिचार्जमध्ये यांना प्रॉफिट मिळत नाही, त्यामुळे त्यांनी ना रिचार्ज बंद करून टाकला. याला म्हणतात खरा व्यापारी.